आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. कोण म्हणता देत नाही. आरक्षणाची अंमलबजावणी, आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. जो कोणी आमदार खासदार पाठिंबा देणार नाही त्याच्या ऑफिसच्या बाहेर आपण निश्चितपणे निषेध करू शकतो, पण विनाकारण ज्या कुठल्याही घोषणा देण्याची सगळ्यांना विनंती करतो. निर्वाचित आमदार भारतीय जनता पार्टीचे माननीय देवेंद्र खोटे यांच्याकडे गेली 75 वर्षापासून धनगर समाजाची मागणी आहे. कालेलकर आयोगाप्रमाणे धनगर समाज अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये 36व्या क्रमांकाला आहे. महाराष्ट्र सरकार अंमलबजावणी करत नाही. गेली 12 दिवस आमचे एक बांधव दीपक बोराडे ज्यांना इथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. दुसऱ्या समाजाचे कोणी बसले तर ताबडतोब राज्य सरकारचे लोक तिथे जाऊन दखल घेतात, गाठीभेटी घेतात, अख्खं मंत्रिमंडळ जातात. परंतु महाराष्ट्रातलं राज्य सरकार सध्या धनगर समाजाच्या भावना जाणून घेत नाहीये, आमच्या समस्या सोडवायला तयार नाही. आपण त्या पक्षाचे प्रतिनिधी आहात, आमच्या भागाचे आमदार आहात, तर आमच्या समाजाबद्दल आमच्या आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे तर तुम्ही आम्हाला पाठिंबा देणार असेल तर लेखी पत्रही द्यावं. तुमच्या पक्षाकडे विधानसभेच्या सभागृहामध्ये अशा पद्धतीने पत्रव्यवहार करून कळवावा. विधानसभेमध्ये धनगर समाज आरक्षणाचा आवाज उठवावा या मागणीकडे आज आम्ही सर्व समाज बांधव. महाराष्ट्र शासनाचा सोलापूर शहर मध्येचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला आश्वासित करतो की आपल्या धनगर समाजाची जी काही मागणी आहे ते निश्चितच मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवून आपण जी भावना आता व्यक्त केली की आपल्या समाजाला न्याय मिळण्यासाठी सगळ्या कायदेशीर बाबीची पूर्तता होत आहे हे आपल्या आता व्यक्त झालेल्या भावनेतनं मला समजली. निश्चितच आपल्याकडनं प्राप्त होणारं निवेदन मी त्यासोबत माझंही पत्र मुख्यमंत्री महोदयांना देऊन आपल्या समाजाला आरक्षण एसटीतनं मिळण्यासाठी मी आपल्या सोबत राहीन हा विश्वास मी आपल्या सर्व समाज बांधवांना देतो. निश्चितच धनगर समाज आजपर्यंत भारतीय जनता पार्टी व महायुतीसोबत कायमपणे भक्कमपणे उभा राहिलेला आहे. आमची सरकारची सुद्धा जबाबदारी आहे की प्रत्येक समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कायदेशीर बाबींची पूर्तता करत नाही मिळणं ही देखील आमची जबाबदारी आहे. ती जबाबदारून आपल्या मागणीसाठी आपल्या समाजातला एक घटक आपल्या परिवारातला सदस्य आपला बंधू म्हणून एक धनगर बांधव म्हणूनच या भूमिकेतनं मी आपल्या सोबत राहीन हा विश्वास आपल्याला. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.